मंडळी 4.5 अब्ज वर्षापूर्वी एक महाकाय ग्रह आपल्या पृथ्वीला धडकला नसता तर आज आपल्या आकाशात चंद्रच नसता। पण या भीषण धडकेतून चंद्राचा जन्म कसा झाला आणि हा चंद्र पृथ्वीचाच एक भाग असूनही आपली दुसरी बाजू जगापासून का लपवतोय हेच आज आपण सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। प्रथमतः आपण चंद्राची निर्मिती कशी झाली ते बघू। सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी आपली सौरमाला नुकतीच तयार झाली होती। तेव्हा पृथ्वी आजच्या सारखी शांत आणि थंड नव्हती, ती धगधगत्या शिलारसासारखा एक गोळा होती। त्या काळात अंतराळात थिया नावाचा एक ग्रह अस्तित्वात होता, ज्याचा आकार साधारणपणे आजच्या मंगळ ग्रहा इतका होता। हा ग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या जवळून फिरत असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे त्याची पृथ्वीशी भीषण धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की त्यामुळे पृथ्वीचा काही भाग आणि थियाचा बराचसा भाग वितळून अंतराळात फेकला गेला। या धडकेत थिया नावाचा ग्रह पूर्णपणे नष्ट झाला, पण जाताना तो स्वतःचे आणि पृथ्वीचे अवशेष अंतराळात सोडून गेला। या धडकेमुळे अंतराळात फेकले गेलेले वितळलेले खडक, धूळ आणि बाष्पीभवन झालेले पदार्थ पृथ्वीभोवती एका कड्याच्या स्वरूपात फिरू लागली। जसे आपण आज शनी ग्रहाभोवती जे कडे पाहतो, कालांतराने गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते छोटे छोटे तुकडे एकमेकांना चिकटू लागले। लक्षावधी तुकडे एकत्र येऊन एका मोठ्या गोलाकार पिंडाची निर्मिती झाली, ज्याला आपण आज चंद्र म्हणून ओळखतो। ही प्रक्रिया खगोलशास्त्रीय दृष्टीने खूप कमी वेळात, कदाचित काही वर्षातच पूर्ण झाली असावी। अपोलो मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांनी जेव्हा चंद्रावरील माती आणि खडकाचे नमुने तपासले, तेव्हा त्यांना असे आढळले की चंद्रावरील खनिजे आणि पृथ्वीवरील खनिजे तंतोतंत जुळतात। याचा अर्थ चंद्र आणि पृथ्वी एकाच पदार्थापासून बनलेली आहे। चंद्राच्या व्यासाचा आणि पृथ्वीपासूनच्या अंतराचा विचार केला तर काही गोष्टी खरोखरच थक्क करणाऱ्या वाटतात। चंद्राचा व्यास साधारणपणे 3474 किलोमीटर इतका आहे। पृथ्वीच्या तुलनेत पाहिल्यास चंद्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त 27% इतकाच भरतो। आता चंद्र आणि पृथ्वीच्या अंतराबद्दल बोलायचे झाले तर हे अंतर स्थिर नसते। चंद्र पृथ्वीभोवती ज्या कक्षेमध्ये फिरतो ती पूर्णपणे गोल नसून थोडी लांब वर्तुळाकार आहे। त्यामुळे चंद्र कधी पृथ्वीच्या जवळ येतो तर कधी लांब असतो। सरासरी हे अंतर 3,84,400 किलोमीटर इतके मानले जाते। जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, ज्याला पिरगी म्हणतात, तेव्हा हे अंतर सुमारे 3,63,300 किलोमीटर असते आणि जेव्हा तो सर्वात लांब असतो, ज्याला अपोजी म्हणतात, तेव्हा तो 4,05,500 किलोमीटर पर्यंत जातो। विशेष म्हणजे चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे 3.8 सेंटीमीटरनं लांब सरकत आहे। पण चंद्र इतक्या लांब अंतरावर असूनही चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीवर परिणाम करत असते, ज्यामुळे समुद्रात भरती ओठ येत असते। आपण आतापर्यंत चंद्राची निर्मिती आणि त्याचा आकार पाहिला, पण तो आपल्याला आपली एकच बाजू का दाखवतो हे समजून घेणं खूप रंजक आहे। सोप्या भाषेत सांगायचे तर चंद्र स्वतः भोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ घेतो, अगदी तेवढाच वेळ तो पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेतो। चंद्राला स्वतः भोवती एक फेरी मारण्यासाठी साधारण 27.3 दिवस लागतात आणि पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी त्याला 27.3 दिवस लागतात। या दोन्ही गतींचा वेग तंतोतंत सारखाच असल्याने चंद्राची एक विशिष्ट बाजू नेहमी पृथ्वीच्या समोर राहते। पण असे का घडले तर याचे उत्तर दडले आहे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये। सुरुवातीच्या काळात चंद्र आजच्या पेक्षा जास्त वेगाने स्वतः भोवती फिरत असावा, पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावर भरती ओढीसारखा ताण निर्माण झाला। या अंतर्गत घर्षणामुळे चंद्राचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग हळूहळू कमी होत गेला आणि शेवटी तो पृथ्वी भोवती फिरण्याच्या वेगाशी येऊन थांबला। यालाच वैज्ञानिक भाषेत सिंक्रोनस रोटेशन म्हणतात। यामुळेच आपण पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त 59% भाग पाहू शकतो। 1959 मध्ये जेव्हा रशियाच्या लुना 3 या अंतराळयानाने चंद्राच्या पलीकडच्या बाजूचे फोटो काढले, तेव्हा पहिल्यांदा मानवाला ती बाजू कशी दिसते हे समजलं। विशेष म्हणजे चंद्राची जी बाजू जगासाठी रहस्य होती, तिथे पोहोचण्याचा विक्रम भारताने करून दाखवला। चंद्रयान 3 मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला। ज्या दुर्गम भागात आणि विवरांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचणे कठीण असते, तिथे आपल्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने संशोधन करून भारताचे नाव अवकाशात सुवर्ण अक्षरांनी कोरले। आज संपूर्ण जग चंद्राच्या ज्या रहस्यांचा अभ्यास करत आहे, त्यात भारताचं योगदान मोलाचं आहे। शास्त्रज्ञ आता चंद्राच्या पृष्ठभागावर मानवी वस्त्या कशा उभारता येतील, तिथल्या पाण्याचा वापर कसा करता येईल आणि चंद्राच्या मातीतून ऑक्सिजन कसा मिळवता येईल यावर रात्रंदिवस संशोधन करत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, मानवाने चंद्रावर मानवी वस्ती करणं योग्य आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच माहितीपूर्ण विषयांसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।